दृष्टी विटेवरी काजे रे मजरा दृष्टी विटेवरी ब्रह्मादिका पदे दुःखाचे शिराणी ब्रह्मादिका पदे दुःखाचे शिराणी हे दुष्ट धनी नडो अनेक नलगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर कर्म धर्म नाशिवंत म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणे त्याचे कळले आम्हावर जेथे कर्म धर्म नाशिवंत
समचरण दृष्टी मिटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जनी जळू देसे आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी च समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्नहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं गंजनेत्रं सदैव विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बरं पुण्डरीकायदान्तमणिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वसे पांडुरंगं गुरु प्रथमानुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासे आपुलिया हरुष माझी वाणी बोबडी उत्तरे सदगीती लेकुरे केले पाये मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटे अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभनांबुज तेज स्मृती प्रदेशम विधेंद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकिया देवा या परी न करावा अपेर सहज निळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते आहो स्वामी तुकिया देवा या परी न करावा अपेरो निळामणे धराल हते निळामणे धराल हते करी द्याल मध्ये निरुपम अहो स्वामी तुकिया देवा या परी न करावा अपेरो
समचरण दृष्टी विटेवरी साजरी, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. जोडून या कर चरणी भेटी तो माता, चरणी भेटी तो माता. हरिहरी नंदी माझे पंढरी, हरिहरी नंदी माझे पंढरी. विनंती माझे पंढरीनाथ असून स्वभाव आलो तुझी हटाया कृपा दृष्टी पाहे सगळे पंढरी राया. घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. कर जोडी तू कथे काळी अपना सावेच बळी. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि गण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता. महान भगवत भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नितांत जवळचं ठिकाण असणारे संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकोबा. महान भगवत भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नितांत जवळचं ठिकाण असणारे संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या वारकऱ्यांना, माळकऱ्यांना, टाळकऱ्यांना पाठ असलेला आणि बाकीच्या लोकांच्या कानावरून गेलेला म्हणजेच कानपाठ असलेला अभंग. जगद्गुरु तुकोबाराने गाथ्याची निर्मिती करत असताना, गाथा लिहत असताना, संतांचं वाङ्मय प्रस्तुत होत असताना पहिल्याच क्रमांकाला अभंगाची नेमणूक केली झाली आणि ते अनुक्रमणिकेमध्ये पहिल्यांदा अभंग गायला जातो, ठेवला जातो. तो अभंग म्हणजे आज कीर्तनाला घेतलेला अभंग आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ गोड अशा अंतकरणातली इच्छा व्यक्त करतात, अंतकरणातला भाव व्यतीत करतात, अंतकरणातली उत्कट इच्छा भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगतात. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय अंतकरणातला भाव सांगत असताना अंतकरणातली मागणी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे स्पष्ट करतात. खरं पाहिलं तर अभंग कोणत्या प्रकरणामध्ये कोणी घालावा हे आपला अधिकार नाही. त्याच्यासाठी मग ते दांडेकर मामा व्हायला पाहिजे, सोनपंत मामा व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मामा व्यक्तींनी, साधकांनी, साधूंनी ही सगळी वर्गवारी तयार केली. शिरवळकर महाराज असतील, दादासाहेब असतील, या सगळ्या महान अशा या परमार्थातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी याची वर्गवारी करून त्या अभंगाला कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये, कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये घातलं पाहिजे हे त्यांचा अधिकार. पण आपण मी तो हा माल भारवाही, आपलं फक्त काम आहे महाराज. सेवकी करावे सांगितले काम, बरं का. आपलं काम काय? पोस्टमॅनचं काम काय आहे ते मनी ऑर्डर तिकडून घ्यायचं आणि इकडून नेऊन द्यायचं. त्याच्यावर काय लिहिलं एवढंच वाचायचा अधिकार आपल्याला आहे. जास्तही वाचायचा अधिकार नाही, बरोबर आहे का नाही. आणि कमीही वाचायचा अधिकार नाही. कमी वाचलं तर दुसरीकडे जाते, जास्त वाचलं तरी दुसरीकडे जाते. म्हणून जेवढं लिहिलंय तेवढंच सांगायचं. तसं संत वाङ्मय हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपासण्याची आणि जाणण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे स्पष्ट करतात. पांडुरंग परमात्म्याला अंतकरणातला भाव व्यतीत करतात, अंतकरणातली उत्कट इच्छा सांगतात. हे देवा, हे पांडुरंगा, हे पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रतिज्ञा स्वरूपातून जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडे मागतात. कशा पद्धतीनं? प्रतिज्ञा स्वरूपातून देवाकडे मागतात. मला सांगा, प्रतिज्ञा कोणी करावी की कोणाकडे करावी? प्रतिज्ञेचा विषय असला काय पाहिजे? प्रतिज्ञा करणाऱ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पडतात. बऱ्याच जणांच्या गोष्टीच्या प्रतिज्ञा फेल गेल्या महाराज.
पुन्हा कोणाच्या प्रतिज्ञा फळलेल्या मी बारीक सारीक माणसाचं नाव घेतच नाही, कारण काय कीर्तनामध्ये बारीक गोष्टी बोलूच नाही. म्हणजे बारीक बोलणे म्हणजे मोठं मोठं तळाव का, तसं बी नाही. बारीक सांगू नये म्हणजे वाणीचा दुबळेपणा असू नये, असं मला म्हणायचं आहे. वाणीचा दुबळेपणा सगळ्यात मोठ्या बारीक सारीक माणसाचं सांगितलं तुम्हाला पटणार नाही. मोठ्या माणसाचं सांगतो. मोठ्या म्हणजे या विश्वातला सगळ्यात जर एक नंबरचा भक्त कोण असेल तर त्या भक्ताचं भगवान शंकराचं मंदिर आहे. बरोबर आहे, भालकेश्वराचं मंदिर आहे. भालकेश्वराचं भगवान शंकराचा एक नंबरचा जर भक्त कोण असेल तर त्या काळामध्ये रावण होता महाराज. कोण? रावण. आणि रावणाने त्या एवढी शक्ती होती महाराज, रावणाची एवढी शक्ती होती, कैलास पर्वत हलवलेला रावण. कुणाचं सांगतो मी? आता काय महाराज रावणाला रावण सुद्धा नीट म्हणत नाही. त्यांचा अधिकार कुठे, यांचा अधिकार कुठे? महाराज असे त्या गुरुचरित्र पारायणामध्ये ग्रंथामध्ये 36 राग सांगितले. 35व्या का 36व्या अध्यायामध्ये सगळे रावणाला पाठवते म्हणा राग, आणि या रागामध्ये तो वेद आळवत होता. एवढा अधिकार महाराज रावणाचा. आणि त्या रावणाची प्रतिज्ञा संपुष्टात राहिली, पूर्ण झाली नाही. मला काय सांगायचं तुम्हाला, रावणाची प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध देईन, पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा होती मला स्वर्गाला शिडी लावेल. आणि तिसरी प्रतिज्ञा समुद्राचं पाणी खारट असलेलं गोड करेल. शक्य झालं नाही महाराज. तिने प्रतिज्ञा पूर्ण करण्यामध्ये असफल झाला. कोण? रावण. पण कशामुळे असफल झाला? स्वतःच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झाला की ज्ञानी माणसाच्या पाठीमागं अभिमान लागला, की त्या ज्ञानी माणसाच्या पाठीमागं अहंकार निर्माण झाला की त्या ज्ञानाला उलटून पडावं लागतं. ज्ञानोबा सांगतात नवल अहंकाराची बोटी विशेष न लगे अज्ञानाची पाठी. अज्ञानाची पाठी म्हणजे साध्या गबाळ्या माणसाच्या पाठीमागं अहंकार लागत नाही महाराज. पकवासाला पीठ करून देणाऱ्याच्या पाठीमागं लागणार, सतरंजा टाकणाऱ्याच्या पाठीमागं लागणार, झाडून काढणाऱ्याच्या पाठीमागं लागणार. कसं आहे आमच्या सारखे नक्कीचे धोत्र घालून असं 2-2 घंटे सांगणाऱ्याच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहिना. बरोबर आहे काही? मग कुणाच्या पाठीमागं लागले? नवल अहंकाराची पोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानाचे झोंबे कंठी म्हणजे जे मला काहीतरी कळतंय, ज्या गोष्टीची जाणीव होते त्याला जाणीव म्हणतात. जाणीव झाल्यानंतर तिथं अहंकार निर्माण होतो. अहंकार निर्माण झाला की कृतत्वाचा मधो कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचा नाम बंधू कर्माचा की. कर्म हे बंधन निर्माण करतं, कर्म हे दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून अहंकार हे शाण्या माणसाच्या पाठीमागं लागतं. म्हणून त्या रावणाला सुद्धा प्रतिज्ञेपासून वंचित राहावं लागलं. चला मी जास्त मोठ्याचं सांगत नाही, आता थोडक्यात सांगतो. माझ्या ज्ञानोबाराने सुद्धा प्रतिज्ञा केली आणि ज्ञानोबाराची प्रतिज्ञा सिद्धीला गेली. अवघाची संसार सुखाचा करी प्रतिज्ञा होती आणि ही सिद्धीला प्रतिज्ञा ज्ञानोबाराने घालून घातली. सुखी करावा संसार न संतावे तो निवार, किंवा असोनी संसारी जिवे वे उगरी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हे सामान्य लोकांची प्रतिज्ञा सिद्धीला जाते. काय कारण आहे? जी तुम्ही प्रतिज्ञा करता की ईश्वराला साक्ष ठेवून जर तुम्ही प्रतिज्ञा कराल माझ्यासाठी नाही पण पाठीमागून येणाऱ्या सगळ्या जगाचा उद्धार व्हावा, अशी संकल्पना जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये धारण होत नाही तोपर्यंत केलेली क्रिया ही भगवंताला समर्पित होत नाही. 4-5 वर्ग तुमच्या समोर ठेवतो प्रतिज्ञा करणाऱ्यापैकी. पुढे चालतो. कोणकोणते वर्ग आहेत महाराज? आपला उद्धार व्हावा असं कोणाला हात वरी करून सांगा सगळ्यांनी. देवाने आपल्या घराला यावं असं कोणाला वाटतंय? वा, दोघा चुकीलाच वाटलं की सगळ्याच वाटलं की सगळ्याला? देवाने आपल्या घराला यावं असं कोणाला वाटतंय? सगळ्याला वाटतंय. वा, छान. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, देवाने आपल्या घराला यावं सगळ्याला वाटते मान्य आहे, पण आपण देवाच्या घराला जावं असं कोणाला वाटतंय? यज्ञमान हात वरी करणं गेले की देवाच्या घराला जाणं म्हणजे पुण्यतिथी. सत्यात पुण्यतिथी केलेली काम आहे. देवाच्या घराला जाणं म्हणजे देवाकडे तिकडे नाही, देवाच्या घराला जायला कोणी तयार नाही मला, पण देवाने आपल्या घरी यावं असं सगळ्याला वाटतं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी देवाला आपल्या घरला यावं असं वाटतंय, पण महाराज आपला उद्धार व्हावा आणि जगाला सन्मार्गाने लावावं अशी संकल्पना फक्त एक संतत्व बुद्धीमध्ये आहे. या जगतातलं अज्ञान नाहीच व्हावं, ज्ञानाचा प्रकाश प्राप्त व्हावा, जीवनमुक्त दशा प्राप्त व्हावी, अशी या उपाधीतलं चैतन्य स्वीकारण्याची क्षमता आणि फक्त म्हणजे माझ्या संतत्व बुद्धीकडे. ज्ञानोबाराय सांगतात बघा, या उपाधीतलं चैतन्य शोधण्याची जर क्षमता कोणाकडे असेल तर ते केवळ आणि केवळ संतत्व बुद्धीकडे आहे बघा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारेल. हे चैतन्य नाही, हे चैतन्य, हे चैतन्य तर रोज आमच्या समोर काय अडचण नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेल. उगाच साधे सुधे संत स्वीकारेल असं म्हणले नाही, कोणते? तत्वाला धरून वागणारे संत स्वीकारेल. मग जर संत स्वीकारत असतील तर
त्या उपाधीतलं चैतन्य शोधण्याची किंवा फक्त संतोष बुद्धीकडे, आम्हाला या उपाधीतलं चैतन्य शोधण्याची आवश्यकता. सकाळी दुपारी झाला विषय आपला. नामदेव रायाने पाठीमागे लागले महाराज, नामा घेऊन तुपाची वाटी आणि लागे श्वानाची पाटी. का कारण होतं महाराज? त्या कुत्र्यामध्ये माझ्या नामदेव रायाला देव दिसला. कशामध्ये? कुत्र्यामध्ये देव दिसला बरं का ओंकार महाराज. कशामध्ये? आम्हाला माणसात दिसला गेलाय. माणसात तर राम राव द्या हो, जन्म दिलेल्या माय बापामध्ये देव दिसला गेला तर दिसला नाही का? मायला माय म्हणाय तयार नाही, बापाला बाप म्हणाय तयार नाही, भावाला भाऊ म्हणाय तयार नाही, बहिणीला बहीण म्हणाय तयार नाही. दिसला नाही का माणसामध्ये देव? आपल्याला माणसातला देव दिसणार नाही महाराज. या उपाधीतलं चैतन्य कधी कळावं आपल्याला? जे जे भेटे भूत ते मानिशे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या बोधापर्यंत पोहोचायचं असेल तर संत वाङ्मयाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागेल, आणि जाणीवपूर्वक अभ्यास केल्यानंतरच ती स्थिती जीवनामध्ये प्राप्त होते. मग आपला उद्धार व्हावा असं पुन्हा कुणाला वाटतंय? अहो, आपला उद्धार तर जाऊ द्या, आपलं कर्तव्य काय, आपलं कार्य काय, आपण जन्माला आलो कशासाठी याची जाणीव आपल्याला तुम्हाला मला नाही. चला 2-4 वर्ग सांगतो तुमच्या समोर समजण्यासाठी, म्हणून पुढे चलतो. प्रतिज्ञा करणाऱ्यामध्ये 5-6 वर्ग पडतात. कुणाचा वर्ग आहे महाराज? आपला उद्धार व्हावा, मी जन्माला आल्यानंतर माझं कल्याण व्हावं, मला जन्म भगवंताने दिलाय कशाला याची जाणीव आपल्याला नाही. कुणाला नाही? तुम्हाला सांगतो. पामराचा वर्ग आहे, बद्धाचा वर्ग आहे, विषयी आहे, जिज्ञासू आहे, मुमुक्षु आहे, आणि भक्ताचा वर्ग आहे. बरोबर आहे? हे किती वर्ग सांगितलं तुम्हाला? 5-6 वर्ग सांगितले तुमच्या समोर. तुम्ही फक्त उपलक्ष ठेवा, तुम्ही मोजत तरी जावा. आता विषयीचा वर्ग आहे महाराज. विषय कुणाला म्हणा? बोलत राहा तुम्ही. माझा आवाज बसलाय, तुम्ही बोलत राहा. कारण काय, परवा सप्ताह झालाय, थंडी खूप होती, आज थंडी नाही. हो, ते तुम्ही बोलत राहा. पहिला वर्ग कोणता सांगितला महाराज मी? विषय. विषय कुणाला म्हणा? कुणाला म्हणा विषय? जर एखाद्या वस्तूमध्ये बघा, सत्य वस्तू असत्य वाटणे आणि असत्य वस्तू सत्य वाटणे, किंवा गोड पदार्थ कडू लागणे आणि कडू पदार्थ गोड लागणे. महाराज हे कसं होते? असं त्याला काय तर विषयांत झालेल्या माणसाला होते. मी हमेशा सांगत असतो, सर्पदंश झालेल्या माणसाला जर गुळाचा खडा खायला दिला, माऊली, सर्पदंश झालेल्या माणसाला गुळाचा खडा जर दिला खायला, कसा लागेल? कोणतरी विचारत तुम्हाला कधी चावलं म्हणून, हे काही गोष्टी अनुभवात. गोड असलेला गुळ कडू लागेल सर्पदोष झालेल्या माणसाला, आणि त्याच सर्पदोष झालेल्या माणसाला कडुलिंबाचा पाला कुठून एक तांब्यावर दिलं प्यायला, कसा लागेल? गावात पहिला काही पाल्यात फरक पडलाय का काही त्या गुळात फरक पडलाय? पाल्यात बी पडत नाही, त्या गुळात बी पडत नाही. पडलाय कशात? मग ह्याच्या वागण्यात. म्हणजे ह्याला सर्पदोष झालाय. तसं प्रमाण सांगतो, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तू गोड जीव असला. आता दृष्टांत देतात. जरी मंत्रीची वैरी मरे तरी का बांधावी गट्यारे, रोग जाय तुझे सागरे तरी का नेम प्यावा. पोटात सांगत नाही, उत्तराला सांगतो. ऐका, एका घरली 10 माणसं गेले महाराज, सोयरी केला एकाच्या घरी. त्यानं म्हणलं चहा कवा करावं? काय नाही, मस्त गिर गायचं दूध होतं, 10 गिलास भरून काजू बदाम मनुके टाकून योगेश महाराज सगळे घेतले महाराज. कपात नाही, गिलासामध्ये, काचेच्या गिलासामध्ये दूध दिलं महाराज. 9 जणांनी पटापट दूध घेतले, 2 मिनिटांमध्ये दूध संपवलं. एक माणूस चाकत माकत एक घोट पिवला जाय, उभं थांबला जाय, एक घोट पिवला जाय, अजून थांबला जाय. दुसरे म्हणजे दुधामध्ये काही तुम्हाला वेगळे टाकून दिले, किती सुंदर दूध केलं तयार, केसर आहे, बदाम आहे, पिस्ता आहे. का बरं वाटत नाही हो? कस की कडूच लागलं रे. म्हशीन का गिरगाईनं रात्री गाजरपाला का खाल्ले का काय ते हो का? हिनं गाईनं गाजरपाला खाल्ली आहे का? ह्याच्या तोंडाला काय झालं? ऐका, प्रमाण सांगतो तुम्हाला त्याच्यासाठी. जरी मंत्र्याची वैरी मरे तरी का बांधावी कट्यारे, रोग जाय दुधे साखरे तरी का निंब प्यावा. महाराज म्हणले, रोग जर दूध खडी साखर टाकून जर पिऊन जर रोग जात असेल, तसं तर आपल्या जीवनामध्ये कडुलिंबाचा पाला पिऊनच मी दूध रोग घालवतो असं म्हणण्याची काय आवश्यकता आहे का? तसं साधना बारीक बारीक करून जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर खडतर साधना करण्याची आवश्यकता नाही. महाराज चला पुढे. आंधळे असे नाव घ्यायचे आंधळे, आपणाशी डोळे दृष्टी नाही, रोग्या विषातुल्य लागे हे मिष्टान्न, आणि तोंडाशी कारणच नाही. याच्या तोंडाला कारण चव नसल्यामुळे त्याला सगळं दूध हे कसं वाटतं? कडू वाटतं. एकालाच वाटतं का सगळ्याला? ते विषयांत झालेल्या माणसाला वाटत असतं. म्हणून विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, गोडू विषय तो गोडूची वासी झाला, याला विषयी म्हणायचं. महाराज विषयी कळलं आम्हाला हो. असत्य पदार्थ सत्य वाटू लागतो, सत्य असणारा परमात्मा असत्य वाटू लागतो. गोहम कल्पिती जायते. महाराज म्हणले, आम्ही कोण आहे याचा विचारच होत नाही, त्याला विषय म्हणतात. महाराज स्वतःचा उद्धार व्हावा हे विषयीला कळत नाही. कुणाला?
विषयांत झालेल्या माणसाला ते रामायणामध्ये प्रसंग आहे महाराज बघा, लातोनी थोडी नाकाडी, बरोबर आहे का? तसं ते विषयांत झालेल्या माणसाच्या पाठीमाग, आता मी पूर्व सांगत नाही आणि गरज नाही सांगण्याची आवश्यकता नाही. जरी तसं तिथल्या गाढवाचा सांगतो मी 4 पायाच्या, त्या गाढवाला वाटतं मला सगळं सर्व सुख प्राप्त होतंय. कुणापासून? ते लात मारणारी पासून एवढं सुख प्राप्त होतंय असं वाटतं ना, तसं ते सुख विषयांत झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. पण ते विषयांत झालेल्या माणसाला माझं अधपतन होईल, माझा घात होईल, माझा नायनाट होईल याचा सुद्धा विसर पडतो. म्हणून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा हे विषयांत झालेल्या माणसाला सुद्धा वाटत नाही. मग पहिला वर्ग त्याचा उद्धार व्हावा त्यालाही कळत नाही, त्याचीही प्रतिज्ञा करण्याची गरज नाही, तोही प्रतिज्ञेपासून वंचित राहतो. चला त्यालाही बाजूला ठेवा. आता नंतरचा वर्ग पामराचा. पामर कुणाला म्हणा महाराज? पामराचा त्यालाच वर्ग म्हणतात. एखाद्या विषयाचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर त्या विषयामध्ये आपल्या बुद्धीचा शानपणा घुसवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. माऊली क्षमा मागून सांगतोच तुम्हाला, ऐका सांगतो. महाराजाचा एक मृदंग आहे, मृदंग, बरोबर आहे काय? या मृदंगाला स्वरामध्ये लावलं पाहिजे जाता महाराज. कशामध्ये? स्वरामध्ये लावलं पाहिजे. मग ते काळे 2, पांढरे 3, पिवळी 4 असंच का? राहिला का पिवळी? बरोबर नसते वाटत महाराज. म्हणजे मला त्याच्यात ज्ञान नाही, आमच्या महाराजाकडे सगळं ते ना, म्हणून मला माहिती पिवळी राहते का पांढरी राहते आपल्याला काही ते नाही. राहिला का पिवळी? पांढरी 4, पांढरे 2, पांढरे 3 काय असते ते काळे 2 राहते. ते लावत असताना हे सगळं जर लावत असेल तर मग स्वरामध्ये जर मृदंग वादकाने आमच्या माऊली सारख्याने आमच्या महाराजांसारख्याने जर लावले स्वरामध्ये पकवाज, माझ्यासारख्या येड्या गबाड्याने गळ्यात विना घ्यावं, खाली हात वरी ठोक, इकडं तर उगं बसर तुला काही कळत नाही, तू कशाला उगं मध्ये ह्याला काय म्हणायचं माहितीये का? याला पामराचा. माझ्यावर घेऊन का बोललो माहितीये का? नाही समज पूर्ण झाल्याची सवय. 2 माणसं बोलले की तिसरं मध्ये जाते, असं नाही तसं नाही. तुला विचारलं का कोणी? अजिबात नाही. 2 माणसं बोलताना तिसऱ्या माणसामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, दोघांचा व्यवहार चालताना तिसऱ्याला बोलायचं नाही. एखाद्या विषयाचं ज्ञान नसताना त्या विषयामध्ये आपल्या बुद्धीचा शानपणा घुसवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. अज्ञानी जीव म्हणजे अज्ञानीच आहे तोही त्या विषयामध्ये बद्ध, त्या विषयामध्ये पामरच आहे. पामर म्हणजे तो विषय, त्या विषयाचं ज्ञानच अवगत नाही, पण विषयाचं ज्ञान अवगत नसताना सुद्धा लुडबुड करायची सवय ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला पामराचा वर्ग म्हणतात. समजलं? चला, पामरालाही माझ्या जीवाचा उद्धार व्हावा असं वाटत नाही, त्यालाही दुसऱ्या वर्गामध्ये, त्यालाही अंगणवाडीतच बसवा अजून, त्याला काही मागण्याची अक्कल निर्माण झाली नाही. तिसरा वर्ग आहे महाराज बद्धाचा. बद्ध कुणाला म्हणा? ओळख पडली. बद्ध कुणाला म्हणा? महाराज म्हणले बद्ध त्यालाच म्हणा स्वतःची दशा परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेली असून सुद्धा मायेचा पडदा अंतःकरणामध्ये धारण केल्यामुळं जे जगत स्वरूपाने नसता हे भगवत स्वरूपाने आहे अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त झालेली असून सुद्धा या जगताला मायोपाधीने नटलेलं हे जगत सत्यत्व मानणं याला बद्धाचा वर्ग म्हणतात. तुम्हाला कळणार गेले का? सोपं करून सांगतो ऐका. महाराज रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा एक वचन प्रसिद्ध आहे बघा. अघटित घटना पटीयसी इति माया. माया कशाला म्हणतात? जे घटना कधीच घडली नाही आणि घडणार नाही त्या घटनेला सत्यत्वाचा बोध करून देते तिला काय म्हणायचं? बोला काय म्हणायचं? माया. माया बरं का? माया कशाला म्हणायचं? अघटित घटना पटीयसी इति माया. माया कशाला म्हणायचं? जे घटना कधी घडली नाही, पुढे घडणार नाही तिला काय म्हणायचं? माया. पण ती माया काय करते महाराज? जे कधीच घडलं नाही ते सत्यत्वाचा बोध करून देते. एक ओवी आहे बघा 9व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबाला बोलतात, बहुम्र गजळे कोणी डोळा तुमकी जे अमृताचा गळीता गळाला तोडीला परिशु बांधीला गळा शुक्तिका लावे. महाराज म्हणले मी उत्तरार्ध सांगत नाही, पूर्वार्ध सांगतो. बहुम्र गजळे कोणी डोळा तुमकी जे अमृताचा गळीता गळाला एवढं सांगतो बघा. एका माणसाला तहान लागली म्हणून तहान लागली, जसं भूक लागल्यावर माणसाचा मन कीर्तनात राहत नाही, भूक लागल्यावर माणसाचं मन कीर्तनात राहत नाही, पैसे नसल्यावर माणसाचं मन बाजारात राहत नाही, आणि पाकिट नसल्यावर कीर्तन करायचं मग तसं भूक लागलेल्या माणसाचा चेहरा एवढा एवढा बरं का? बघत का मला? बरोबर आहे का नाही? जा बघत म्हणलो सांगतो म्हणले तुम्हाला, कीर्तन झाल्यावर सांगतो म्हणा. आता कशाला सांगायचं? काय सांगा महाराज? काय नाही, अवघड सगळ्या गोष्टी. काय सांगलो तुम्ही? कीर्तन. काय सांगलो आपला विषय? तुम्ही सांगितल्याशिवाय पुढे सांगतच नाही. बहुम्र गजळे कोणी डोळा. वा, सुंदर माणसं बघा, वा छान. बहुम्र गजळे कोणी डोळा. एका माणसाला तहान लागली, खूप माऊली तहान लागली, पण त्याच्या तोंडामध्ये चुळभर पाणी होतं. चुळभर पाणी म्हणण्यापेक्षा अमृतच होतं ते साक्षात. पण अमृत होतं किती वर होतं? उगत चुळभर होतं, चुळभर अमृत होतं. त्यानं म्हणला एवढं चुळभर एका बिस्किटाने भागते का महाराज?
सुळीवर अमृत होतं त्याच्या तोंडामध्ये. आणि तिकडं दुपारच्या टायमाला असं ते डांबरीकरणवर असं पाण्याचे लोंडेच्या लोंडे चालले, तळ दिसले पाण्याचं. त्यानं म्हणलं एवढं पाणी तोंडात जावं कधी, माझे तहान भागावत होते. इला टाकून पाणी तोंडातलं हे बाळा थुंकलं पाणी आणि पळालं. कुणीकडे पळाले मुली? त्या पाण्याकडे पळाले. किती ह्याच्या बाप जर मी पाणी मिळाले, कुठे पळाले? किती जरी पळाला असतो तू ते पाण्याने तुझी भूक भागणार आणि ते पाणी तुला तृप्त करू शकत नाही. बहुमृगशळी कुणी डोळा तुमकी जे अमृताचा गिळीता गळाला, तसं अमृत हे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर अमृताची गुढी पुरीला सांगसी आणि आपण उपवासी करून या. अमृत गोडा हे जगाला सांगून उपयोग नाही. तत्व त्याच न्यायानं अंतःकरण पवित्र करून जर भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न जर तुम्ही आम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त करून घेता घेता हे मायेचा पडदा जीवनामध्ये प्राप्त होतो. अज्ञान नाहीस व्हावं, ज्ञानाचा उदय व्हावा, ज्ञान घेऊन निघावा गोविंदुगा, ही स्थिती जीवनामध्ये प्राप्त जर करायची असेल तर अज्ञानत्व नष्ट झालं पाहिजे. मग हे अज्ञानत्व नष्ट कधी होतं महाराज? अज्ञानत्व नष्ट होण्यासाठी जीवनामध्ये संत भेटावे लागतात. ते हे प्राणार होते संत भेटते आजमज त्यांनी मी झालो चतुर्भुज. महाराज म्हणते हे ज्ञानाचं प्रतीक आहे. संत भेटणं हे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचं प्रतीक आहे. मग आपल्याला जर जीवन जगत असताना हे अज्ञानत्व नष्ट व्हावं असं वाटत असेल, जीव ब्रह्मे मनापराहा मम वंशे जीव लोके जीवभूतो सनातना मनाशिष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती नाही कर्षती. महाराज म्हणले मम वंशे जीव लोके जीवभूतो सनातना, हे सगळं विश्व माझं, सृष्टीतलं माझं जीवन हे मम वंशे जीव लोके, हे सगळं चैतन्य असणारी वस्तू मीच आहे. अहम ब्रह्मास्मी स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं हे कधी होतंय? या जगतातलं चैतन्य ओळखण्याची किमया. पण या त्याला काही कळच नाही गेलं महाराज. मी मुक्त आहे अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्तच होत नाही. मी हमेशा सांगत असतो एक दृष्टांत आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आता लई झोपी जाते ना, विद्यार्थ्यांसाठी सांगत असतो मी जरा कधी एकाकडे 10 गाढव होते. कुंभाराचं घर होतं. आहे काय तो कुंभाराचं घर गावात? आता तालुका म्हणजे असलच महाराज. कुंभाराचं घर होतं आणि कुंभाराकडे गाढव होते महाराज. किती होते? 10 गाढव होते. 10. आणि कुंभार दादाकडे 10 गाढव होते. कुंभार दादा गाढव चारत दुसऱ्या गावच्या जवळ गेला. तिथं फुलापाशी दुसऱ्या कुंभाराचं गाढव चरत चुकून आलं, ह्याच्या गाढवात मिसळलं. किती झाले? 11 झाले. बरं का? बरोबर आहे काय का तुमचं? 11 झाले. 11 गाढव घेतला कुंभार दादा, घरला आला. कुंभार दादाच्या अंगणामध्ये सगळ्या गाढवाला बांधायला चालू केली. एकाला, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, 5व्याला, 6व्याला, 7व्याला, 8व्याला, 9व्याला, 10व्याला. 10 गाढवाला कुंभार दादाने बांधलं. कशानं? कळव्यानं कळवे घातलं, दाव्यानं बांधलं, पायाला पायगुटी घातलं, बांधलं. पण 11व्या गाढवाला बांधलंच नाही. का बरं बांधलं नाही? नाव नव्हतं त्याच्याकडे. वा, कुंभार दादाकडे नाव नव्हतं. पण आता कुंभार दादाने तरी युक्ती केली, आता बांधल्याशिवाय तर पर्याय नाही. कसं करावं? 10 गाढवाला जसं बांधलं होतं तसं 11व्या गाढवाच्या जवळ कुंभार दादा गेले. कुंभार दादा जरा हुशारच होते महाराज अतिशय. आणि त्या कुंभार दादाने त्या गाढवाच्या पायाजवळ बसून त्या पायाला गुदगुल्या केल्या. म्हणजे बांधल्यासारखं केलं. आणि बांधल्यासारखं केलं. 11व्या गाढवा लाईन मध्ये जशाच तसं बसलं. मला थांबलं. संध्याकाळ झाली. कुंभार दादा निवांत झोपला. सकाळ झाली. सकाळी कुंभार दादाने जिकडे तिकडे माती नीट करायचं काम कुंभार दादाकडे होतं. आणि कुंभारी मावशींचं काम होतं हे सगळ्या गाढवाची पायगुटी सोडायचं आणि घरच्या बाहेर गाढवं हाकलून लावायचे. एकाला सोडले, दुसऱ्याला सोडले, तिसऱ्याला सोडले, 5व्याला सोडली, 7व्याला सोडली, 8व्याला सोडली, 9व्याला सोडली, 10व्याला सोडली. पण 10व्या सोडल्यानंतर 11वं शिल्लक राहिलं होतं. 11व्याला बांधायलाच नव्हतं. सोडायचा काही प्रश्न नव्हता. सगळे गाढव घरच्या बाहेर गेले. पण हे काही जागचं चालणार गेलं. आता काय करा? ते काठी घेतली महाराज. कुंभारी मावशीनं आगळ होतं दाराच्या बाजूला. त्या आगळ घेऊन जवा मारू लागली महाराज. कुणाला? गाढवाला. एवढं मारली. ते कुंभार दादा बघितला. तुला काही दया मया आहे का नाही म्हणलं. लोकांचं गाढव म्हणून एवढं मारावंय? काट्याच्या काट्या घालायचं जरा तुला वाटू दे काहीतरी. एवढ्या काट्या घालतात तेवढं जोरात मारतात का? ते म्हणले किती वेळ झालं तर मारला लेवला सांगला लेव तरी सुद्धा ह्याला जागचा हल्ला गेलाय. ह्याला किती वेळ झाला हाण लागली तर जागचा हल्ला गेलाय. त्याची पायाचं पाय कुठे तर सोड. कुंभारी मावशी म्हणली तुमचे बी काय डोसक्यावर पडलं होतं काय? पायाला बांधायलाच नाही तर पाय कुठे सोडू. अरे मग हल्ला का वर गेले? 2 मिनिटं विचार केला महाराज कुंभार दादानी. रात्री आपण ह्याला बांधला. हे कुणाला कळालं? कुंभाराला. बांधलं त्याचं नाटक केलं महाराज. बरोबर आहे का नाही? जवळ गेलं महाराज कुंभार दादा आणि त्या गाढवाच्या रात्री जसं बांधायला नाटक केलं का गुदगुल्या, तसं सोडायच्या गुदगुल्या केलं. सगळ्याच्या पुढे जाऊन थांबलं. हो कोण? त्या गाढवाचं सांगलं मी. हो आपल्याला बांधलंय का
पाणतेचं नाटक केलंय. मुक्त होता पारी. जीवनमुक्त दशा प्राप्त झालेली असताना सुद्धा माझेत्वाचा छंद प्राप्त झाल्यामुळं तुकोबाराय सांगतात हे दुनिया छंद माझे माझे नसलेल्या वस्तूला माझं म्हणल्यामुळं जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. तुकोबाराय सांगतात हे दुनिया छंद माझे माझे मुक्त होता परिबळी झाला बद्ध हे दुनिया छंद माझे माझे. महाराज म्हणजे याला बद्धाचा वर्ग म्हणतात. बद्धही मागण्यामध्ये चुकतो, पामरही मागण्यामध्ये चुकतो आणि विषयी मागण्यामध्ये प्रतिज्ञेमध्ये चुकत असतो. महाराज म्हणजे जिज्ञासूची तर काही गोष्ट आहे का? जिज्ञासू कोणाला म्हणावं? महाराज म्हणतात काही मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण ऐसे तुम्ही सांगा संगजन करा समाधान माझे काही एकंडे हित कर्म पारुषतिक धर्म धर्म कासी आणि कंडे असे याला जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासू अजून कोणाला म्हणतात? प्रयत्न आहे, इच्छा नाही. इच्छा आहे, प्रयत्न नाही. आमचे महाराज सांगायचे बघा, प्रयत्न आणि इच्छा एकत्रित आल्याशिवाय प्राप्ती होत नाही. काय? प्रयत्न आणि इच्छा जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत प्राप्ती होत नाही. पंढरपूरला जायची मनात बक्कळ इच्छा आहे हो, पण घरातून पाऊलच निघणार गेले. पोहोचल का पंढरपूरला? पोहोचणार. पंढरपूरला जायची बक्कळ इच्छा आहे, प्रयत्न नाही, पोहोचत नाही. पंढरपूरला जाण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत पण इच्छा नाही. कस काय इच्छा नाही? पंढरपूरला जाण्यासाठी प्रयत्न आहे. तिकीट काढला, गाडीत बसला, पंढरपूर गाठला. एका मिनिटात पिशवी ठेवला मठामध्ये, आंदोलन केला, फॅनचं बटन दाबून झोपे गेला, दर्शनाला लागते नाही. आहे का पाप्याला पंढरपूर? आहे का पाप्याला पंढरपूर? तिथं जाऊन बिघडत नाही महाराज. वाटले की दुसरीकडे जाते, तिथं पंढरपूर मध्ये जाऊन पण पांडुरंगाची प्रयत्न आहेत पण इच्छा नाही. प्रयत्न आणि इच्छा जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत प्राप्ती होत नाही. तसं साधकाच्या जीवनामध्ये काही जणांच्या प्रयत्न आहेत, काही जणांच्या इच्छा आहे. पण इच्छा आणि प्रयत्न एकत्रित आल्याशिवाय प्राप्ती होत नाही. प्रयत्नही पाहिजे आणि इच्छाही पाहिजे. महाराज कुणाला म्हणावं? जिज्ञासू. काही ऐसे दशा येईल माझे अंकाचित्र पांडुरंगा तसे किंवा जोडी पांडुरंग आता येई मंडळी नाता भेटावया. किंवा महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावं असं वाटणं, तळमळ वाटणं याला येई गातो माये बापा पंढरीच्या राया
तुझं वीर शीन झाली शीन वाटे शीन झाली काया किंवा कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा 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 हे पुसावे उसावेसेची वाटेची जे भेटे तयासे देव कृपा करी जन्माचं काय लाज राखील अनंत कृपा पुष्कळ अशी प्रमाण आपल्याला देता येते महाराज जिज्ञासूच्या मनामध्ये पण प्रयत्न आहे पण इच्छा नाही इच्छा आहे प्रयत्न नाही याला जिज्ञासू म्हणतात स्वतःच्या जीवनाचं उद्धार वाटतं पण त्या उद्धाराच्या साधनेने केलेली क्रिया नाही त्याला जिज्ञासू म्हणतात कधी कधी थाप टाकत चला म्हणजे बोलण्यात महाराज म्हणले पुसावेसे वाटतं महाराज पण देवानं कृपा करावं असं आमच्या जीवनातली साधना आहे महाराज अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या महाराज नाना साधनाच्या केल्या कटपटा पण कुणीकड परिणपवी जेव्हा याच्या द्वारे म्हणता जानो जाता जाणीव घाली अडफाट योगाभ्यास सिद्धी रोधिता अति वाटावं पण धन्यही आनंदाचे सापडले वेळ तेने संत सज्जन भेटणे कृपा तेने फेडीला डोळ्याचा मळ दृष्टी दाखविला येशुदेचा बाळव धन्यही आनंदाचे सापड नाना साधनाच्या वाट्यात महाराज कोणत्या कोणत्या वाट्यात महाराज ती जपतपानुष्ठान व्यर्थ कासे या करणे तीर्थवर्त यमुने मन लगे देवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान मन लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होई पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव अनंत प्रकारच्या वाटा आहेत महाराज पण अवघ्या वाटा गेल्याशी कळे न गळे साधन उचित विधी विधान न गळे आणि सर्वथा पण भक्तिपंत बहु सोपा म्हणून साधकाने साधनेवर आरूढ होण्याच्या अगोदर साधकानं साधना अशी करा की ज्या साधनेने भगवंताची प्राप्ती होईल महाराज कोणत्या होईल महाराज म्हणजे जिज्ञासूही मागण्याच्या प्रतिज्ञा करण्याच्या लायकीचं नाही महाराज मुक्त तरी आहे का मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे ज्याला देवाचं नाव घेण्याची सुद्धा गरज नाही त्याला मुक्त म्हणतात कस काय महाराज एवढी साधना त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे महाराज तृप्ती झाली आहे जैसी आणि साधने सरती अपैसी
पैसे म्हणजे आता साधना करण्याची आवश्यकता नाही, त्याला मुक्त दशा प्राप्त होतात. तसं एकदा माणसाचं पोट भरलं हो भरलं की माणसाला किती द्या हो किती बी सुंदर पदार्थ द्या, महाराज आता गळ्यापर्यंत आलं हो, एक घास सुद्धा जमना म्हणते. किती कधी म्हणते हो गळ्यापर्यंत आल्यावर पोट भरलं. जेवण कुठपर्यंत करावं माणसानं, योगेश महाराज जेवण कुठपर्यंत करावं माणसानं, किती खावं जेवण? 4 वाजले म्हणाले. जेवण कुठपर्यंत करावं त्याच्यामध्ये सांगितलं महाराज, जेवण कुठपर्यंत करावं? जोपर्यंत पोट भरत नाही, म्हणून तुम्हाला माहित नाही. आमच्या सोपान महाराजांनी उत्तर दिले, जोपर्यंत ढेकर येत नाही तो ढेकरेची दिसे साचे, नाही तरी काचे गुंतागुंती, ढेकराला जेवणाची परिपूर्णता आहे. चला महाराज ढेकराला जेवणाची परिपूर्णता पटलं आपल्याला, पण गंगेला कुठपर्यंत पळाव? गंगेला कुठपर्यंत पळाव? जोपर्यंत समुद्राची भेट होणार नाही तोपर्यंत गंगेला पळायचं आहे. तृप्ती झाली असेल साधने सरते आपल्याशी, घडता मोहत दिसी गंगा वेग सांडी जैसी, का कांता कामिनी पासे स्थिर होय. मी उत्तरार्थ सांगत नाही, मी कधी कधी उत्तरार्थ सांगतोय, कधी पूर्वार्थ सांगतोय. तुम्हाला ती भानगड काय चालली आहे? जे सांगायचं नाही ते सांगायचं नाही, जे सांगायचं ते सांगितलं सोडायचं नाही. घडता मोहत दिसी, मोहत दिला समुद्र गंगा, घडता मोहत दिसी गंगा वेग सांडी जैसी, आणि का कांता कामिनी पासे स्थिर होय. याचं उत्तर सांगण्यासाठी तुम्हाला एक दृष्टांतात गुंतवतो थोडस. एक माणूस मुंबईहून निघाला, मुंबईहून निघाला ट्रेनमध्ये मुंबईहून निघाला आणि त्याला गडबडीने उदगीरला यायचं होतं. उदगीरला गडबडीने यायचं होतं आणि मी म्हणलं कस काय एवढं पळाला मला, ह्या डब्यातून त्या डब्यात, त्या डब्यातून त्या डब्यात, त्या डब्यातून त्या डब्यात पळत 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 सुटला. आणि ज्याने काळा कोट घातला का, काळा कोट कीर्तनकाराचं सांगलं म्हणजे काळा कोट घालायचं. कीर्तनकाराने काळा घाला पांढरा घाला, नाही तर आता म्हणला पण झाल्या का करायचं आपल्याला कसलं घाला. तसं काळा कोट घालून थांबत का ते हातामध्ये पहिले काच धडक दिलं, धडक महाराज धडक दिलं. म्हणलं सगळेजण मला भिवून बाथरूमच्या दारात लपत्या, कोणी संडास बाथरूम मध्ये जाऊन लपतंय, तू धडकच दिलेस म्हणला मला, असला कसला माणूस आहेस तू? त्याने म्हणले हो का सांगलं तुम्हाला, तुम्ही टीसी राहा नाहीतर काय राहा मला माहित नाही, पण मला गडबड आहे आणि मला लवकर पोहोचायचंय. कुठं जायचंय? उदगीरला जायचंय म्हणला. आणि उदगीरला जायचंय होय खरं बाबा, कसं काय जायचंय? माझं बांधकाम चालू आहे म्हणला घरचं, आणि घरच्या बांधकामाची मजुरी द्यायचंय, फोनवर फोन येऊ लागला, अर्जंट आहे म्हणून लवकर जायचंय म्हणाले. पळाले कुठं? रेल्वेमध्ये. कधी पोहोचल मामा? जेव्हा रेल्वे पोहोचल तेव्हा पोहोचल का नाही? जसं त्या रेल्वेतल्या पळणाऱ्याचं पळणं खरं नाही, तसं आपण संसारामध्ये राहून क्रिया करून भगवंताची प्राप्ती करून घेणं शक्य नाही. मला काय शक्य नाही? ज्या गोष्टी भगवान परमात्मा प्राप्त होत नाही त्या साधना आपण सगळ्या करतो महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुम्ही क्रिया अशी करा ती सगळी क्रिया भगवंताला समर्पित भावनेनं करा. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय यत् कुरुष्व मदर्पणम्. जे जे काही कर्म करतो ते भगवंताला अर्पण करून कर्म करायचा. पण त्या साधकानं त्या जिज्ञासूनं ती क्रिया करत नाही महाराज. पण मुक्ताचं कसं आहे? स्वतः आनंद उपभोगतो पण इतरांना आनंद देता येत नाही महाराज. दुसरं उदाहरण सांगतो, सद्गुरु श्री ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीतलं प्रमाण सांगतो तुम्हाला. 700-750 वर्षापूर्वी लिहिलेलं सांगतो तुम्हाला बघा लक्षात येण्यासाठी. सगळ्या महिला मंडळींच्या परिचित असलेला दृष्टांत आहे. तुम्हाला कढी माहिती आहे का? कढी भातात जाते आहे, कढीमध्ये जाते आहे, बघण्यात जाते आहे, भजीमध्ये जाते आहे, तुपात जाते आहे, तेलात जाते आहे, भांड्यात जाते आहे, सगळ्या पदार्थाचं ठाव घेते. तिचं नाव बरोबर आहे का नाही? त्या पोळीला 18 वर्षापासून काम लागलं बरं का मावले. कोणती पोळी 25 ची आहे, कोणती 35 ची आहे, कोणती 40 ची आहे, कोणती 50 ची आहे, 75 ची 70 पोळी बसत ना. पोळीचं काम काय? भगवणी रिकामी करायचं. बक्कळ भगवणी रिकामी केली बघा पोळीला, बऱ्याच भगवनाला रिकामी केली बघा पोळीनं. एवढे भगवणी रिकामी केली पोळीनं काय सांगावं काय नाही. त्या पोळीला विचारा, तिथल्या कीर्तनात नाही, त्या पोळीला जर विचारलं, पोळी बाई तुमचा प्रवास आतापर्यंत 60 वर्ष झालं, 70 वर्ष झालं, 75 ला म्हटलं तुम्ही, तर मी तुमचा प्रवास काही थांबणार? एवढं फिरून 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 तुम्ही भातात गेलो, भाजीत गेलो, वरणात गेलो, तुपात गेलो, तेलात गेलो, सगळ्या पदार्थाचा तुम्ही ठाव घेतलो. पळी बाई पण भाजी खरड झाली आहे का, आंबट झाली आहे का, भात चिकट झाला आहे का, मोकळा झालाय, काही सांगचाल का? हो कुणाला विचारलं? पोळीनं म्हणले आपल्याकडं चव सांगायचं काम नाही. मग काय सांगायचं आहे? फक्त रिकामं करायचं काम आहे म्हणलं. चमच्याचं सांगणार नाही मी, पोळीचं सांगलं. चमचा फक्त फिल्टरात आहे, हो, पण फिल्टर रिकामे कसे करावे हे चमच्याला माहित आहे. आता चमच्याला काम लागले बघा बुकिंग मध्ये सध्या.
ह्याच्या पिंडातून त्याच्या पिंडात, त्याच्या पिंडातून ह्याच्या पिंडात, त्याच्या पिंडातून सकाळी एका पिंडात, दुसऱ्या दुपारी एका पिंडात, दुपारी पिंडातून तिसऱ्या संध्याकाळी एकाच्या पिंडात. काय चमच्यावाला गिरायकांचा काय 2 तारखेपर्यंत झाला हो पळून पडले ना. त्या पळीला विचारलं, पळीबाई तुम्हाला चव माहितीये का चव? पळीनं म्हणले चव घ्यायचं काम माझ्याकडे नाही, रिकामं करायचं काम माझ्याकडे आहे. रिगोणी नानारसी परी रसस्वादासी चाकोनेने, रिगोणी नानारसी रसस्वादासी चाकोनेने. अनेक पदार्थाचा ठाव घेते पण पदार्थाची चव माहिती तुला पळी म्हणतात. तत्व त्याच न्यायानं मुक्त दशा प्राप्त होणं म्हणजे जीवन मुक्त दशा प्राप्त होणं याला मुक्त म्हणतात. अजून सांगा मुक्ताचं वर्णन प्रमाण सांगत नाही, सहज म्हणतो. सहज मी आंधळागा निज निराकार बनते, वृत्ती ही निवृत्ती झाली जल नदीसे तेथे. मी माझे हरपले, नुसतं मी नाही, मी माझे हरपले हाई जेतीच्या तेथे. आणि अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते. सरळ अर्थ सांगितलं तुम्हाला. वृत्ती निवृत्ती पदाला प्राप्त होणं, जीवन मुक्त दशा प्राप्त होणं, जगत असणार दिसत असणारे जगत अदृश्य स्थितीला प्राप्त होणं. पण या सगळ्या गोष्टीचा ठाव घेत असताना याला जर मुक्त म्हणायचं असेल, बघा का, याला जर मुक्त म्हणायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वृत्ती निवृत्ती जर झाली हो झाली महाराज. वृत्ती निवृत्ती झाल्यानंतर भजनाचा आनंद घेता येत नाही. कशाचा? भजनाचा. महाराज म्हणले मुक्त होता परी बळे झाला बुद्ध, किंवा मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म गेले योगायोगे. महाराज म्हणले या कारणे म्हणजे नेमकं कोणत्या कारणाने? विटे ऐसे सुखनो हे भक्ती रस आणि पुढता पुढती असं सेवावे. या कारणे म्हणण्यापेक्षा तुम्हाला जरा 2 मिनिट घेऊन जातो, जरा दुसरीकडे फवारणी केल्याशिवाय समजा कधी पाहिजे जरा. नाहीतर म्हणतील कशाला महाराज लईच तुम्ही बद्धन मुक्तन हे सांगतो ना सगळं. जरा सांगतो, जरा हे नमाळे बोलण्याशिवाय समजा महाराज कधी कधी नाही लागते. या कारणाने म्हणजे नेमकं कोणत्या कारणाने? एक माणूस भक्ती करत असताना भक्तीवर हे कंटिन्यू राहत नाही. कंटिन्यू म्हणजे सातत्य राहत नाही. म्हणून तर ज्ञानोबारायला आमच्या भगवंताला सांगावं लागलं सततम आणि तुकोबारायला सांगावं लागलं सदा. बघा बघा, सदा आणि सततम समविचारे समप्रमाणे आहेत. ऐका, आपण कंटिन्यू त्या ह्याच्यावर राहत नाही. म्हणून माणसाला कधी कधी डवचून बघतात माणसं. एक माणूस 15 दिवस गेला महाराज वारीमध्ये. कुठं? वारी 18 दिवसाची 22 दिवसाची असते. ज्ञानोबारायांची वारी आळंदी ते पंढरपूर. वारीमध्ये गेला, भंडी शेगावला भेटला. भंडी शेगावला 2-4 माणसं गेले महाराज, योगेश महाराज. भंडी शेगावला 2-4 माणसं गेले जवळ. राम 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 राम. कधी आलो? म्हणजे कालच आलो. बरेच सगळे मस्त आहे म्हणजे पाऊस पाणी पीक पाणी कसं आहे? सगळं चांगलं आहे. पडले का आपल्या गावात? नंबर 1 पडले. आमच्या शेतावर? शेतावर पडले. आमच्या घरातून आलो का येता येतात? मी म्हणला जाऊन 15 दिवस झालं, रोज उठले की फोनवर हॅलो 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 दिंडीतून घंटा काय बोलायला दिंडीतच आहे ना. हरिपाठाला गेली की काकड्याला राहिला, काकड्याला आले की हरिपाठाला राहिला. फोनवर म्हणला विचार याची जरा मजाच ग्रुप म्हणजे स्वतः महाराज सप्पडच होता आमच्या दत्ता महाराज सरकार. त्यांना म्हणला कालच आला म्हणला पंढरपूरला ऐकलं तुझ्या भेटीला. घरा कोणाला? घरा कोणाचा म्हणला. सगळे बरे आहेत का? सगळे बरे आहेत हो. पण सगळे बरे आहेत हो. पण काय झालं? पण ते म्हणले काहीच नाही हो, तुमची कुत्री मेली म्हणला. चांगलं कुत्र होतं म्हणला, चांगलं 10-12 आणाची कुत्री होती. कुत्री कसं मेली? कुत्री बी मरत नव्हती हो. पण एवढं ध्यान ठेवा. काय ध्यान ठेवा? पण तेवढं ध्यान ठेवा तुम्ही. कुत्री बी मरत नव्हती हो. पण काय झालं? तुमच्याच घोडीचा पाय चगळता नरड्यात अडकला. कुणाच्या? कुत्रीच्या. आणि कुत्री मरण पावली. ते म्हणले 5-10 हजारचं कुत्र मेल तर मेलं. 5-7 लाखाची गुढी होती म्हणला माळेगावच्या बाजारातून आणलेली. गुढी कसं मेली? गुढी बी मरत नव्हती हो. पण असं स्वरात म्हणायचं, गुढी बी मरत नव्हती हो. पण काय झालं? पण काय झालं? तुमच्या माईच्या सरणाला गेली म्हणली. माईच्या सरणाला गेली म्हणजे गुढी 5 लाखाची करायला, 7 लाखाची करायला, 10 लाखाची करायला. माय गेली माझी. माय कसं म्हणजे म्हणाले त्याला? माय बी मरत नव्हती हो. आता माय बी मरत नव्हती हो. पण कशाला मिली? ते म्हणजे नाताची हाय खाल्ली म्हणली. नाताची हाय खाल्ली म्हणजे ह्याचं पोरग टपकल, ह्याचं पोरग मेलं. ह्याचं पोरग मेलं म्हणजे कशाला मेलं पोरग? पोरग बी मरत नव्हतं हो. म्हातारी जरा गमार आहे. म्हातारी मेल तर मेली म्हणला. पोरग नातू कसं मेलं? पोरग कसं मेलं? पोरग मी म्हणत नव्हतो हो. पण काय झालं? पोरग मी म्हणत नव्हतं. पण वरच्या दुधावर जगत किती दिवस म्हणलं. वरच्या दुधावर जगत म्हणजे बायको बी गेली. बायको कशाला मेली?
बायको बी मरत नव्हती हो. बायको मरत नव्हती, पण कशाला गेली बायको? ते म्हणले वर सगळ्या गावानं सांगितलं हो, तंटामुक्तीच्या अध्यक्षानं सांगितलं, पोलीस पाटलानं सांगितलं, उपसरपंचानं सांगितलं, सरपंचानं सांगितलं, मेंबरनं सांगितलं, सगळ्या भांडण लावणाऱ्याने सांगितलं, मिटिंगणाऱ्याने सांगितलं, सत्ता करणाऱ्याने सांगितलं, सत्ता मोडणाऱ्याने सांगितलं. काय सांगितलं? बाई घर जळाले, उग जळू द्या, जळत्या घरामध्ये उडी घेऊ नका. घर बी जळालं का काय म्हणताय का? घर बी जळालं का काय म्हटलं? घर बी जळालं. हे कशाला झालं दत्ता महाराज? ते म्हणजे काहीच कारण नाही. घर जळायला कारण काय? बायको मरायला कारण काय? पोरग मरायला कारण काय? कुत्री मरायला कारण काय? घोडी मरायला कारण काय? आजी माय मरायला कारण काय? काय कारण? काहीच कारण नाही. सगळं हे विनाकारण झालं. विनाकारण झालं. तसं या कारणे म्हणजे नेमकं कोणत्या कारणे? आम्हा जन्म घेणे योगायोगी. कशासाठी? तर विटेसे सुख नोहे भक्तिरस आणि पुढता पुढती असं सेवावी. हे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी आम्हाला निवृत्त करू नको. आमची वृत्ती निवृत्त पदाला करू नको. वृत्तीचा विषय जर भगवान परमात्मा बनला तर आमच्या वृत्तीच्या विषयाला आनंद आहे. जर वृत्ती निवृत्ती पदाला प्राप्त झाली तर भजन करता येत नाही. महाराज म्हणजे भजन करण्यासाठी वृत्ती निवृत्त होता कामा नये. वृत्तीला विषय पाहिजे. मग वृत्तीला विषय कोणता असला पाहिजे? सांगताय का महाराज? वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी लावी आणि निवृत्ती पदोपदी गोविंद तू गोसावी दिनो धारणा. हा गोसाई नाही, तो भगवान पांडुरंग परमात्मा, तो जगाचा मालक असणारा गोसावी आणि तो गोसावी दिनो धारणा, तो जगाचा मालक आहेस. म्हणून महाराज म्हणतात निवृत्ती पदोपदी गोविंद आणि तू गोसावी दिनो धारणा. काय सांगितलं वृत्तीचा विषय? या वृत्ती सहित मजल पवी आणि माझे मन चरणी लावी. चरणी लावी म्हणजे कोणत्या चरणाकडे लावी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जेथे समचरण समदृष्टी विटेवरी आणि साधारण देखना असा भगवान पांडुरंग परमात्मा असेल तेथे माझे हरिवृत्ती लावी. अभंगाच्या पहिल्या चरणात समचरणा दृष्टी विटेवरी समचरणा
समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. महाराज म्हणतात जेथे समचरण समदृष्टी विटेवरी आणि देखना राम साजरा असा भगवान पांडुरंग परमात्मा असेल तेथे माझे हरी वृत्ती. 10 अवतार वारकरी संप्रदायामध्ये सांगितले. महाराज जास्त काही विस्तार करत नाही. 10 अवतार वारकरी संप्रदायाला मान्य. 10 अवतारामध्ये कोणत्याच अवतारामध्ये देवाचे पाय सम नाहीत. ज्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याचे पाय सम आहेत त्या ठिकाणी माझी वृत्ती राहता कामे नाही. मी आता कोणत्या कोणत्या अवतारामध्ये देवाचे पाय सम नाहीत ते सांगतच बसत नाही. कोणत्या अवतारामध्ये देवाचे पाय सम आहेत एवढं सांगतो मी. चलतो पुढे. कोण्या अवतारामध्ये देवाचे पाय सम आहेत महाराज? बाकीच्या कोण्यात नाहीत. कृष्ण आता तुम्हाला ओळखीचे सांगतो फक्त. बाकीचे मत्स्य कस्य कुरो वरह नारसिंह वामन राम परशुराम कृष्ण भगवान परमात्मा आणि बौद्ध आणि कलंकी आणि हा असणारा आमचा बौद्ध असणारा भगवान पांडुरंग परमात्मा. या अवतारामध्येच भगवान परमात्म्याचे पाय सम आहेत. बाकीचे कोणत्याच नाहीत. प्रमाण सांगत नाही. देवडा चरणी वाजवी तो वेणू. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचे सुद्धा पाय सम नाहीत. ठाण मांडून एक पाय पुढे एक पाय पाठीमागे ठेवून रामाचा अवतार आहे. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली तेथेही समपायाचा विचार नाही. वामनाने 3 पायामध्ये पृथ्वी आटवली तिथेही समपायाचा विचार नाही. नरसिंह भगवान परमात्मा बिदरला पाय सम नाहीत. नुसतं पाठीमागचं दर्शन आहे. कोण फिरवलं महाराज तिथेही समपायाचा विचार नाही. वराह कुर्म या तर विचारामध्ये मत्स्य कस्य याही अवतारामध्ये पायाचा समपायाचा विचार नाही. फक्त समपाय करकटी आणि उभा तटीबिवरेच्या ते हे समचरण पावले साजरे सुकुमार आणि पहा बिमातीर विठ्ठल रूप असा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या समचरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहता कामा आहे. महाराज पटलं आम्हाला. समचरण मान्य पण समदृष्टी काय उद्देशाने तुकोबाराने बोललेत ऐका. समपायाच्या परमात्म्याचे पाय सम आहे. पण समपाय असताना त्या समपायामध्ये काय उद्देश सांगितलाय? कोणी कसा बिया हो पैसेवाला या गरीब या साधे या गोळे या फक्त भाव अंतकरणामध्ये ठेवून या. मूळ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे दमंडी पिटी भावे चोका मिळा यारे यारे लान तोर याती बलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. इथं कुणाची चिंता नाही. महाराज म्हणजे कोणी या खटनट या शुद्ध होऊन जावा. कोणी या महाराज याता याती धर्म नाही विष्णूला असा निर्णय हा आईचा वेदशास्त्री. माझ्या पांडुरंग परमात्म्याचे पाय सम आहेत महाराज. जे आणि वृत्ती सम दृष्टी सम कशामुळं? समचरण आणि समदृष्टी. बरं का समदृष्टी काय कारण आहे समदृष्टीचं? महाराज म्हणजे बघण्याची नजर मी सारखी राहो. माणसं माणसाकडे नीट बघणार गेल्या. कसं बघलं लई जर तरीत आला तर त्याच्याकडे काहीतरी अपेक्षा ठेवून बघल्या. त्यानं काय देते की त्यानं काय देते की देऊन पोट भरणार हे मागत याची 5 पदराची जोडी कधी मी तुझ्या नशिबाला हायचं. लोकांना दिन भागत नाही आणि देवाला दिन तर सरत नाही. ऐका माझं म्हणणं तुम्हाला. समपाय करकटी देवाचे पण समदृष्टी काय महाराज? कोणी कसाही त्याचाही उद्धार करतो. ज्ञानेश्वरीमध्ये गोपी सांगितले आहे बघा. नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन समत कुमारा या भक्तिमी धनुर्धरा प्राप्ती जैसा तैसाची गोपिकासी कामे निरागया संभ्रमे शिशुपालाधिकार. महाराज शिशुपालानं 100 शिवा दिलं. 101 शिवा दिल्यावर त्याचं मुंडकं उडलं पण त्याचाही उद्धार केला. सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिली. आणि ज्याने भक्ती केली त्याचाही उद्धार केला आणि त्यांनाही सायुज्यता मुक्ती प्राप्त केली. जर विरोधाभासाने भक्ती करणारा रावण होता त्यालाही सायुज्य मुक्ती प्राप्त करून देतो. एवढा माझा कनवाळू आणि कृपाळू असणारा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून समचरण समदृष्टी आहे महाराज. आणि तो भगवान पांडुरंग परमात्मा कुठे? विटेवरी आहे. तू विटेवरी सक्रिय बाई आहे वरी कृपा. महाराज म्हणतात किंवा विटेवरी ज्यांचे पाऊले समान तोच एक दान शिवदाता असा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. पण आहे कुठला पांडुरंग परमात्मा? महाराज म्हणतात समचरण समदृष्टी विटेवरी. कसा आहे महाराज? साजरा. साजरा म्हणजे सुंदर. किती सुंदर आहे? महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. किती सुंदर आहे महाराज. महाराज म्हणले राजस सुकुमार मदनाचा पुरळा रवी शशी कळा लोकनिया कस्तुरी मळवट चंदनाचे बुटे डोळे माड कंठी वैजयंती कासे सोन सळा पांगरे पाटोळा गण नीळ सावळा बाई
लागी दृष्ट लागलो माझ्या पांडुरंगाला, छाने दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. किती सुंदर आहे. महाराज म्हणतात एवढा सुंदर भगवान परमात्मा आणि कर्नाटकातला आहे. तुमचं प्रांत हा कर्नाटक आहे. पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते, रत्न किड भाकती प्रभा, अगणित लावण्या तेज पुंजाळते, नवरनवे तेथेची शोभा, कानडाव विठ्ठलो करणाव येणे मज गेला गेलो. कुठलाय देवा? कानडा हो विठ्ठलो, पण कर्नाटक म्हणजे कर्नाटकातला आहे. आणि कर्नाटकातल्या माणसाला पांडुरंगाविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. देव आपल्या पार्टीचा माणूस ठाकला निवडून जर आला तर महाराष्ट्रातल्या पेक्षा जास्त जर गाथ्यावरचं भजन, संप्रदायाची निष्ठा, संप्रदायाची परंपरा, संप्रदायाबद्दल प्रेम माझं जर कोणाबद्दल असेल तर माझ्या पांडुरंगावरचं प्रेम या कर्नाटकातल्या लोकांनी सुद्धा सांभाळलं हो. म्हणून तर कानडा हो विठ्ठल कर्नाटक येणे मज लावी येता बधू. एवढा सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे महाराज. देव एवढा सुंदर आहे. साजरा महाराज या सुंदर असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणावर माझी वृत्ती राहता कामा आहे. म्हणून महाराज सांगतात जेथे समचरण समदृष्टी विटेवरी आणि साजरा नामदेखील असा भगवान पांडुरंग परमात्मा असेल तेथे माझे हरी वृत्ती राहो. वृत्ती कोठे राहावी तेही सांगितलं पहिल्या चरणामध्ये, आणि वृत्ती कोठे राहू नये हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. अर्थ नको देवा. माईक पदार्थ याचा अर्थ असा आहे ज्या पदार्थानं माझ्या जीवनामध्ये कशाबद्दलची तरी आसक्ती निर्माण होईल, याच्यामध्ये माझा
भाव व्यतीत करू नको देवा, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तिकडं सांगितलं. आणि इथं काय सांगतात तुकोबाराय, अनेक लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा, माझी वृत्ती तेथे राहता कामा नाही. माईक पदार्थ म्हणजे काय महाराज, दिसतंय तसं नसतंय त्याला माईक म्हणायचं बरं का. एकदा महाभारतामध्ये प्रसंग आहे, पांडव प्रतापमध्ये सांगितलेलं बघा. मै नावाचा एक दैत्य होता, राक्षस होता. मै नावाचा दैत्य, त्याला माया विद्या येत होती. त्या मै नावाच्या दैत्यानं काय केलं, राक्षसानं मै सभा निर्माण केली. मै सभा, मै सभा कळते का तुम्हाला? मै सभा कळणार, सांगू का? कळणार म्हणून सांगायचं का त्याला? मै सभा कशी निर्माण केली होती, जिथं पाणी नाही तिथं पाण्यासारखा आकार निर्माण करायचं, आणि जिथं पाणी आहे तिथं नुसती फडशी दिसल्यासारखं दिसायचं. असली सभा तयार केली महाराज. आणि तितक्यात सर 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 मै नावाच्या राक्षसानं तयार केलेली सभा होती. आणि सर 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 तितक्यामध्ये आला महाराज दुर्योधन. दुर्योधन आला, जिथं पाणी हाय वाटलं त्याला, असं पाण्यामुळे धोतर वरी करायला, आता पाण्यात धोतर दिसते म्हणून, आणि सर सर चलायला गेला. तिथं पाणी नव्हतं, काय नाही, फडशी सारखं होतं, आणि धोतर वरी करून शोधत होता. पाय भिजले नाहीत, काय नाही, उगं फडशी होती, गेला निघून. आणि जिथं फडशी दिसणार ती तिथं धोतर खाली सोडला, आणि सर 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 वरी चलालाय बघून. पाण्यामध्ये धपकन पडला किंवा पाणी होतं तिथं. कशामुळे निर्माण झालं, हे नसलेल्या पदार्थाला असल्यासारखं दाखवणं आणि असलेल्या पदार्थाला नसल्यासारखं दाखवणं, हे ज्याला जमतंय त्याला माईक म्हणतात बरं का. माईक उदाहरणात सांगायचं ठरलं तर मृगजळाचं पाणी तसं. तर ते पदार्थ निर्माण झाल्यानंतर तशा पदार्थाच्या संसार सुद्धा माईक आहे. महाराज कसा माईक आहे, महाराज म्हणजे अनेक न लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज म्हणजे तुम्हाला माईक पदार्थाविषयी जर आसक्ती नसेल, तुम्हाला बारीक सारीक पदार्थ जर नको वाटत असतील, तर एक काम करा, म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये दही चालल्यामुळे चढावड. कशासाठी? कशासाठी? आता इथं खुर्च्यावर बसलेले माणसं आहेत, खुर्च्यावर बसलेले माणसं सगळे जर पाठीमागं खाली बरं का, या सगळ्या खुर्च्यावर बसलेल्या माणसांनी जर सगळी एक बी जर खुर्ची रिकामी राहणे पदार्थ तुकोबारायला ऑफर आले, तुकोबाराय तुम्ही काहीच नका हो, तुम्ही काही मंत्रीपद घेताव का, मुख्यमंत्री होताव का, तुम्ही होता का नाही, म्हणजे तुकोबाराय म्हणजे किती जरी मोठे पद दिलं तर ते दुःखाला कारणीभूत आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी आणि ते दूषित जणी जोडू देसी आणि कन लगे माईक पदार्थ आणि ते माझे अर्थ नको देवा. एक दृष्टांत सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबार महाराज हे 4 म्हणू 71 वेळा 4 युग 71 वेळा आले की एक महायुग होतो, बरोबर आहे का नाही? तसे एका महायुगामध्ये असले ब्रह्मदेव एका रात्रीमध्ये एवढे ब्रह्मदेव होतात. महाराज म्हणजे चाक्षुष म्हणू, रैवत म्हणू, दक्ष सावर्य म्हणू, इंद्र सावर्य म्हणू, रुद्र सावर्य म्हणू, ब्रह्म सावर्य म्हणू, असले किती झाल्यावर एक ब्रह्मदेव होतोय आणि ब्रह्मदेवाला सुद्धा संपवावं लागते महाराज. म्हणून ब्रह्मपद सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी देते दूषित जमी जोडू देशी माझं चित्त जिथे कामा नाही. महाराज पटलं आम्हाला. महाराज हे सगळं तुम्हाला कसं काय माहित आहे? तुकोबाराय सांगितले आम्हाला त्याचं सगळ्याला वर्म माहित आहे बरं का. वर्म आणि माणसाला मावले वर्म माहित झालं की वर्म माहित झाले की माणसाला त्या वर्मावर बोट ठेवून बोलतात. वर्म माहित राहा बरं का माणसाला. वर्माशिवाय काही सरत नाही हो. वर्म माहित असले की माणूस पुढे बोलत नाही. माहित आहे तू किती भारीस माहित आहे एवढंच म्हणा की तुम्ही वर्म माहित राहते. वर्म सांगू वर्मातली गोष्ट एकदा महाभारतातली सांगतो बरं का. लईच म्हणायचो ते विदुर काकाला दुर्योधन म्हणायचा का चाललंय काका, उगत हिनावून म्हणायचं काका म्हणायचा का चाललंय काका. 1 12 किलो 2 12 किलो 4 12 किलो सारखं सारखं माणसामध्ये इज्जत घालायचं. का चाललंय काका म्हणले की विदुर काकाला एका माणसानं सांगितलं का म्हणायचं काहीच म्हणायचं नाही. का चाललंय म्हणले की काय नाही. का चाललंय काका म्हणले की पुढे म्हणायचं काय नाही गाढवा चाललंय का म्हणायचं. आता
का म्हणायचं? गा चालले का म्हणजे की पुढून म्हणायचं काय नाही गाढवाच्या लेखा म्हणायचं. आता अवघड झालं का नाही? गाढवाच्या लेखा त्या गांधारीचं लग्न पहिल्या सुरू गाढवा संकट लागलं. पुन्हा संकट गाढवा संकट. तिला शाप होता, ज्याच्या संकट पहिला सुरू लग्न लागलं ते नवरा मरण. जे नवरा मरण म्हणून त्याचं लग्न आधी त्या गांधारीचं गाढवा संकट लागत. मग दुर्योधनाचा पहिला बाप कोण? गाढव. म्हणून का चाललंय काका? काय नाही गाढवाच्या लेखा. त्याला वर्म कळालं गपचिप राहिलं. कसं वर्म कळत जाव. मी वर्माबद्दलच सांगतो तुम्हाला. तुकोबाराय सांगितले सगळं मला ह्याच्यातलं वर्म माहित आहे. पाप काय, पुण्य काय, सत्य काय, असत्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, कर्म काय, अकर्म काय, या सगळ्या गोष्टीचं मला वर्म माहित आहे. म्हणून मी ह्या गोष्टीबद्दल प्रेम आसक्ती धारण करत नाही. एक दृष्टांत सांगतो. वैकुंठवासी स्वानंद निवासी सद्गुरु श्री शंकर महाराज खानदारकर गुरुजी सांगायचे. एक दृष्टांत सांगतो. आमचं वागणं आणि आमचं जगणं कसं आहे त्याच्याबद्दल सांगतो. बघा, तुम्हाला माशी माहिती आहे का? माशी सोन काय? माशी बरं का? ती माशी भातावर बसते, वरणात पडते, भातावर जाते, भाजीवर बसते, भाकरीवर बसते, चपातीवर बसते. तुपात सुद्धा माशी पडते. बरोबर आहे का नाही? तुपात पडले ते माशी असं दबून त्या माशीतलं तूप काढून ज्याला खातात त्याला काय म्हणतात? मक्खी चूस. हे सगळं पाठवतात तुम्हाला. मक्खी चूस. माशीत सुद्धा तूप शिल्लक राहू द्या. त्या माशीतलं असं रक्त निघून माशीत तेवढं तूप काढतात. तशी ती माशी सगळ्या पदार्थावर बसते का नाही चैतन्य? बसते का नाही माशी? माशी सगळ्या पदार्थावर बसते. माशी सगळ्या पदार्थावर बसते. आपण एका जागी बसणार, माशी कसं बसा? विष्णू सगळ्या माशी सगळ्या पदार्थावर बसते. भातावर बसते, तुपात पडते, भाजीत बसते, भातावर जाते, इकडे बसते, तिकडे बसते, घाणीवर बसते. सगळ्या पदार्थावर माशी बसते. बसते का नाही? बसते का नाही? आतापर्यंत भालकीतली माशी, हल्लाळीतली माशी, उदगीर मधली माशी, संस्थेतली माशी, कर्नाटकातली माशी, कोणत्या तर माशीनं किस्त्याच्या केंद्रावर बसले का म्हणा? नागेश इस्त्याच्या केंद्रावर बसते का माशी? नाही. का बरं बसली म्हणलेला? त्या माशीला माहित आहे एकदा का इस्त्याच्या केंद्रावर बसले म्हणून महाराज तिला माहित पुण्यतिथी झाली. माझ्या मुळासकट पुण्यतिथी झाली. तुकोबारायचं दृष्टांत मला अभिप्रेत आहे. शंकर महाराज खानदारकरांनी सांगितलं दृष्टांत आहे का? महाराज म्हणले माशीला माहित आहे मी त्या अग्नीवर बसले की मी नाहीस झाले, खाक झाले. तद्व त्याच न्यायानं पापरूपी कर्म आणि पुण्यरूपी कर्म आम्ही आमच्या अंगाला लागू देत नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. पापरूपी ही कर्म, पुण्यरूपी ही कर्म आम्ही आमच्या अंगाला लागू देत नाही. का लागू देत नाही? तू बरं आहे तर त्या कर्मातलं वर्म आम्हाला माहित आहे म्हणून लागू देत नाही. तू का म्हणे त्याचे गले
आणि कर लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा झालेली सेवा हा कारण करुणा करुणारे भक्त वत्सल जगदादा रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा पंढरीनाथांच्या चरणारविंदी सेवा समर्पित आहे. गावचं ग्रामदैवत असणारे भालकेश्वरांच्या चरणारविंदी सेवा समर्पित आहे. नन्यते कोरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादी काही कोणी विनोदे मज क्षमा करणे संते नोह्या अनुभूती नोहे हा उपदेश तुमचे बडबडी शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मजन्मी तुका म्हणे. चालत असलेली ही राष्ट्रीय वारकरी परिषद आयोजित पंचदिवसीय ज्ञानयज्ञ सोहळा आणि ह्या भालकेश्वर मंदिरामध्ये हा तिसरा वर्ष आहे ना महाराज, तिसरा वर्ष आहे. तिसऱ्या वर्षामध्ये हा योगायोगाने योग घडवून आणलेला आहे बरं का. हे देवाणी आणि संतांनी त्यांच्या मनात आलेला योग आहे. काय योग आहे बघा. भक्त शिरोमणी श्री संत प्रेम भांडारी नामदेवराय यांचा षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सांगता सोहळा आहे. म्हणजे हा वर्ष म्हणजे 775 वर्ष नामदेवरायांना झाली बरं का. त्याच नंतर श्री संत जनाबाई महाराज यांना षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सांगता वर्षाला झाली. तो सांगता सोहळा आहे. त्याचबरोबर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री भगवान ज्ञानोबराय यांचा सुद्धा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सांगता सोहळा म्हणजे 750 वर्षात ज्ञानोबरायला होऊन गेले जन्माला.
त्यांचाही हा सोहळा आहे. त्याच नंतर आपल्या सर्व संप्रदायामध्ये जे कलशस्थानी गणले जातात ते जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता 16 वर्ष म्हणजेच 375 वर्ष आहे जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठ गमनाला. म्हणून तर या सर्व संतांच्या साधू संतांच्या सांगता सोहळ्याच्या वर्षाप्रित्यर्थे अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन जी संकल्पना सुचली ते आपल्या परिसराचं कर्नाटक प्रांताचे एक लाडके वारकरी पुष्कळ होतील. पण महाराज नियोजन करणं हे सामान्य माणसाला होत नाही बरं का. माणसं ताकदीला पाहिजे लागत नाही. कुणाच्या लागतात? चांगल्याच माणसाच्या पाठीमागे लोक लागतात. चांगल्याच माणसाला त्रास आहे हो चांगल्याच माणसाला त्रास आहे. अग्नी परीक्षा ही सीता मातेचीच होते. सोन्यालाच तापवावं लागते, लोखंडाला तापवायची गरज नाही. तसं सोन्यालाच घासून बघावं लागतंय, सोन्यालाच तापून बघावं लागतंय. तसं चांगल्याच माणसाला. तुमच्याकडे संधी होती बालकीकरांकडे, मी मोठेपणा सांगत नाही, तुमच्या बालकीकरांकडे संधी होती. 2 वर्ष झालं, 2 वर्षांना होतात ना महाराज तुम्ही, 2 वर्ष झालं संधी होती तुमच्याकडे. आदरणीय श्री हरिभक्ती पारायण माझे परम मित्र परम श्रद्धेय आमचे स्नेही निवृत्ती महाराज लळेकर 2 वर्ष या भूमीमध्ये होते. किती वर्ष? 2 वर्ष. पण तुम्हाला त्यांचं महत्व कळालं नाही. 2 वर्षाच्या नंतर फक्त 6 महिने झालं माझ्या सोबत आहेत. माहिती आहे तुम्हाला, 4-6 महिने झालं माझ्या सोबत आहेत. आणि ही शिवदत्त वारकरी शिक्षण नावाची संस्था आम्ही उदगीरला चालू केलं, बळवंत पाटील तुम्हाला माहिती आहे. एकही दिवस आम्ही निवांत राहत नाही, कारण काय संस्था चालू केल्यापासून एकही दिवस आम्हाला सुट्टी नाही. परमार्थाचंच कार्य आम्ही करतो. कमीत कमी 22 ते 25 विद्यार्थी आमच्याकडे. किती? 22. प्रत्येक विद्यार्थ्याकडे बोट करा, प्रत्येक विद्यार्थ्याला हरिपाठ पाठ आहे. हे जर फळ कशाचं असेल तर ते सेवेचं फळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे बोट करा, त्या विद्यार्थ्याला हरिपाठाची तयारी करून घेतलेली आहे. हे साधा सोपं गोष्ट नाही महाराज. आणि त्यांच्याच मनात आदरणीय श्री हरिभक्ती पारायण वारकरी रत्न वारकरी भूषण संत दास, बघा बरं का, संत सेवक संत दास महाराज अधिकार नाही, पण एकच आहे महाराज, दास मी दुर्बळ वैष्णवांचा, नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. सुंदर असे समशिष्टीमाय सुंदर असे विनेकरी आहेत. सर्वांच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर